नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. अरे दर्शन, ऐक ना, हे मार्केट करेक्शन म्हणजे काय असतं रे? दिव्याने प्रश्न विचारला. सिंपल आहे. तू शेअर घेतला आहे, तो वाढतोय. आता काही कारणाने समजा थोडा वेळ तो खाली आला, म्हणजे वाढला नाही, तर त्याला म्हणतात करेक्शन. दर्शनने उत्तर दिलं. पण हे तर झालं फक्त बुल मार्केट करेक्शन ना, दिविज म्हणाला. अरे पण करेक्शन म्हणजे जर किंमत खाली येते, आणि मग करेक्शन म्हणजे जर किंमत खाली येते तर करेक्शन बुल मार्केटमध्येच होणार ना. दिव्याने परत एक प्रश्न विचारला. नाही, करेक्शन हे बुल मार्केटमध्ये पण होतं, तसं करेक्शन बेअर मार्केटमध्ये पण होतं. करेक्शन म्हणजे ज्या दिशेने किंमत जातीये थोडा वेळ त्याच्या विरुद्ध दिशेला येते. म्हणजेच जर किंमत वाढत असेल तर थोडा वेळ खाली येते, त्याला म्हणतात बुल मार्केट करेक्शन. आणि जर किंमत खाली जात असेल म्हणजे बेअर मार्केट असेल आणि थोड्या वेळासाठी ती वाढली तर त्याला म्हणतात बेअर मार्केट करेक्शन. तमिळ किंवा तेलुगूमध्ये कोणीतरी काहीतरी बोलतंय अशा थाटामध्ये दिविजकडे दिव्या आणि दर्शन दोघंही बघत होते. कन्फ्युजिंग आहे का? नाही. आज आपण या विषयाला थोडंसं सोपं करून बघणार आहे. आज आपण करेक्शन किंवा मार्केट करेक्शन या विषयावर थोडंसं बोलणार आहोत. आजचा हा विषय थोडासा टेक्निकल आहे, त्यामुळे जर हे ऐकत असताना तुम्ही तुमच्यासोबत पेन आणि पेपर ठेवलं आणि चार्ट बघण्यासाठी जे ॲप्लिकेशन तुम्ही वापरत असाल, मग ट्रेडिंग व्यू असेल किंवा दुसरं कोणतरी असेल, तर ते ओपन ठेवून तुमच्यासमोर जर हे तुम्ही ऐकलं तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला उपयोग करता येईल आणि जी माहिती आपण घेणार आहोत ती तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब करता येईल. सुरू करूया. करेक्शन म्हणजे काय? तर करेक्शन म्हणजे किंमत विरुद्ध दिशेला जाते. आता जर तुम्ही 2020 नंतर ट्रेडिंगच्या क्षेत्रात आला असाल तर तुम्ही बेअर मार्केट करेक्शन अजून बघितलंच नाही आहे. आणि ही वाईट गोष्ट नाही आहे आणि याच्यात तुमची काही चूक नाही आहे, कारण 2020 नंतर जवळजवळ 90% शेअर्समध्ये फक्त बुल मार्केटच आहे. अर्थात ह्या पिरियडमध्ये सुद्धा काही शेअर्समध्ये बेअर मार्केट आहे, पण त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलूया. बुल मार्केट करेक्शनबद्दल आज आपण बोलूया, कारण सध्या बुल मार्केट आहे, म्हणजेच किंमत सतत वाढती आहे आणि या सतत वाढणाऱ्या किमतीमध्ये कधीतरी असं होतं की थोडा वेळ किंमत खाली येते. आता जनरली शेअर्स जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला ते कमी किमतीमध्ये घ्यायला जास्त आवडेल. बायरचा हा नॅचरल स्वभाव आहे की कुठलीही किंमत गोष्ट कमी किमतीला जर का मिळाली तर चांगलंच वाटतं ना, कुठलीही गोष्ट. मग तसं शेअर्स पण आहे. समजा 100 रुपयाला शेअर असेल तर तो 95 रुपयाला मिळाला, 90 रुपयाला मिळाला तर जास्त चांगलं वाटतं. मग तो शेअरची प्राईस खाली येण्याची सतत वाट बघितली जाते. करेक्शनची लोक वाट बघत असतात. आपण गेल्या काही महिन्यामध्ये ऐकलं असेल, काही वर्षात ऐकलं असेल की यार मार्केट करेक्ट ही नहीं हो रहा है, यार प्राइजेस नीचे ही नहीं आ रही. तो करेक्शनची लोक वाट बघतात. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी होते की कधी कधी करेक्शनमध्ये खूप लवकर विकत घेऊन टाकतात शेअर्स आणि कधी कधी विकत घ्यायचं राहूनच जातात. 2020 ते 2024 आज सध्या चालू आहे, तर ह्या पिरियडमध्ये साधारणपणे 1 किंवा 1.5 असं करेक्शन आपण बघितलेलं आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये आपण सध्या इंडेक्सची भाषा बोलतोय. निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये 2021 ते 22 हा वर्षभराचा एक करेक्शनचा पिरियड होता. म्हणजे बेसिकली प्राइजेस फ्लॅट होत्या.
आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ कधीतरी काहीतरी न्यूजचा इफेक्ट आला आणि थोडंसं करेक्शन दिसलं. बऱ्याच वेळा असं झालं की त्या करेक्शनमध्ये लोकांना विकत घेण्याचा चान्सच नाही मिळाला. सगळ्यात शेवटचं जे करेक्शन झालं आपल्याकडे, आता हे सध्या जे चालू आहे, आज आपण हे रेकॉर्ड करतोय 8 तारीख आहे. सो आता सध्या गेले साधारण 15-20 दिवस, महिनाभर हे जे करेक्शन चालू आहे, ह्याच्या आधीचं जे करेक्शन होतं ते इलेक्शनचे रिझल्ट्स लागले, लोकसभेचे इलेक्शनचे रिझल्ट्स लागले त्या दिवशी. आता त्या दिवशी तर फारच मोठी गंमत होती की मार्केट इलेक्शनचे रिझल्टच्या दिवशी खाली आलं आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पलटला. कोणाला विकत घेण्याचा चान्सच मिळाला नाही. आणि मग लोकांनी तोच फॉर्म्युला आत्ता पण वापरायला सुरुवात केली. म्हणजेच मार्केट खाली येत होतं आणि लोक विकत घेत होते. का? पहले भी ऐसे हुआ है ना बॉस, सिर्फ 2 ही दिन मार्केट नीचे गया है, तो इस बार भी ऐसे ही होगा. पण यावेळेस हे करेक्शन थोडंसं जास्त चाललं. साधारण महिना होत आला आता. मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये जास्त दिवस चालू आहे, महिनाभरापासून चालू आहे. आणि जे फ्रंटलाईन इंडेक्स आहेत किंवा जे ब्ल्यू चिप कंपन्या जिथे येतात, HDFC, SBI, रिलायन्स सारख्या, यांच्यामध्ये गेले 15-20 दिवस चालू आहे. सो काय चाललेलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर करेक्शन हे 2 प्रकारांमध्ये मोडतं. पहिलं असतं टाईम वाईज करेक्शन आणि दुसरं असतं प्राइस वाईज करेक्शन. आता टाईम वाईज करेक्शन म्हणजे काय आणि प्राइस वाईज करेक्शन म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या ॲपमध्ये बघू शकता. टाईम वाईज करेक्शन तुम्हाला दिसेल HDFC बँकेच्या शेअर्समध्ये. टाईम वाईज तुम्हाला करेक्शन दिसेल 2021 ते 23 दरम्यान रिलायन्सच्या शेअर्समध्ये. याच पद्धतीचं टाईम वाईज करेक्शन तुम्हाला दिसेल बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये. म्हणजे काय होतं, रेंजमध्ये प्राइस जाते आणि काही हालत नाही, म्हणजे फार वर येत नाही, फार खाली जात नाही, अशा पद्धतीचं आहे ना. त्याला म्हणतात टाईम वाईज करेक्शन. म्हणजे बराच वेळ झाला किंमत वाढतच नाही. दुसरं असतं प्राइस वाईज करेक्शन, जे जूनमध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस झालं ते होतं प्राइस वाईज करेक्शन. तिथं खूप शार्प किंमत खाली आली आणि तितक्याच शार्प रिकव्हरी पण झाली. दोन्हीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विकत घेण्याची संधी असते आणि तशा पद्धतीने आपल्याला एक्झिक्यूट पण करायची असते. आता हे तर झाले करेक्शनचे प्रकार. साधारण 2 प्रकारे आपण करेक्शन मेजर करू शकतो, टाईम वाईज आणि प्राइस वाईज. पण मग हे करेक्शन होतं कशामुळे किंवा किंमत विरुद्ध दिशेला जाते कशामुळे, ह्याची बरीच कारणं आहेत. सो सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की कधी कधी शेअरच्या किमतीमध्ये जी वाढ होते ही अवास्तव असते. प्रचंड प्रमाणात बाईंग होतं, प्रचंड प्रमाणात शेअरची किंमत वाढते आणि हे अनरिअलिस्टिक असतं. हे काही प्रमाणात गेल्या काही वर्षामध्ये पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसचे जे शेअर्स आहेत, गव्हर्नमेंट कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की अवास्तव वाढ झाली. म्हणजे 40 रुपयाचा IRFCचा शेअर 200 रुपयाला गेला आणि 100 रुपयाचा RVNLचा शेअर 500 रुपयाला गेला. असं काय ह्या बिझनेसेसने केलं किंवा असं काय या कंपन्यांनी केलं? कंपन्या चांगल्याच आहेत, कंपन्या वाईट नाहीच आहेत, परंतु एव्हरीथिंग हॅज अ प्राइस. सो अवास्तव वाढ झाल्यानंतर करेक्शन होतं की लोक म्हणतात लोकांना महाग घ्यायचं नाही आहे ना, लोक फक्त रेसमध्ये पार्टिसिपेट करत होते आणि सगळेच घेत होते म्हणून हे पण घेत होते. पण एक लेवल अशी येते की ज्यावेळेला मग सगळेच म्हणतात नाही यार ये अभी बहुत महंगा हो गया, इसको अभी नहीं लेना है, मग त्यावेळेला करेक्शन चालू होतं. सो करेक्शनची सगळ्यात पहिले सुरुवात होते अवास्तव. समजा एखाद्या शेअरमध्ये किंवा एखाद्या सेक्टरमध्ये कधी कधी ही वाढ होते. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस किंवा गव्हर्नमेंट कंपन्यांच्या त्या पूर्ण सेक्टरमध्ये ती वाढ झालेली तुम्हाला मागच्या 3 वर्षामध्ये दिसली आणि याच्यातले सगळेच्या सगळे शेअर आता इनफॅक्ट 90%, जरी आपण म्हणून 90-95% शेअर आता भरपूर खाली आले. 25-30-40% करेक्शन त्याच्यामध्ये दिसले टॉपपासून आपण मेजर करताय. सो हे पहिलं कारण असतं. दुसरं काय कारण असतं तर कंपनी स्पेसिफिक किंवा सेक्टर स्पेसिफिक काही प्रॉब्लेम
समजा जनरेट झाले, मग हे IT सेक्टरमध्ये आपल्याला दिसतं की IT सेक्टरमध्ये गेले काही वर्ष वाढ होत नाही आहे किंवा तिथं करेक्शन चालू आहे. तर मग हे कशामुळे चालू आहे की किंमत फारशी वाढत नाही आहे ना, जशी वाढायला पाहिजे तशी वाढत नाही. म्हणजे बाकी सेन्सेक्स, निफ्टी किंवा बँकांचे शेअर्स, गव्हर्नमेंट कंपन्यांचे शेअर्स हे ज्या पद्धतीने वाढलेत गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये, तितक्या प्रमाणात ITचे शेअर्स नक्कीच वाढलेले नाहीत, हे त्याच्या आधी वाढत होते. सो तसं असतं. किंवा मग केमिकल कंपन्यांचे शेअर्स वाढले नाहीत गेल्या काही वर्षामध्ये. चायनाशी रिलेटेड इश्यूज असतात केमिकल कंपन्यांना, सो ते आहेत. सो कंपनी स्पेसिफिक किंवा सेक्टर स्पेसिफिक काही बातमी असेल किंवा काही ॲडव्हर्स किंवा ज्याला आपण म्हणू की ज्याच्याने कंपनीच्या ग्रोथला त्रास होईल तसं काहीच घडलं असेल तर मग करेक्शन येतं. अजून काय करेक्शनचं कारण असू शकतं, तर मार्केट स्पेसिफिक करेक्शन असू शकतं. मग मार्केट स्पेसिफिक करेक्शन कसं असतं, तर आता जसं आता हे जे सध्या करेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये एक कारण आहे सेबीनी जे F&Oचे नियम कडक केले. सो हे मार्केट स्पेसिफिक करेक्शन आहे की काहीतरी रेग्युलेटरी चेंजेस झाले किंवा मार्केट रिलेटेड लोकांचा व्ह्यू बदलला, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला काही कारणाने. आता असंही बोललं जात होतं की हरियाणामध्ये BJP गव्हर्नमेंट आणू शकत नाही आहे किंवा जम्मू काश्मीरमध्ये पण आणू शकत नाही आहे. तर जूनमध्ये कसं बसं इलेक्शनच्या खेळामध्ये हे लोक पास झाले, तर आता पुढं काय होईल, कसं होईल, आणि जर का त्यांची ताकद कमी झाली तर ज्या पॉलिसीज आहेत जे चांगल्या पद्धतीने ते राबवत होते ते राबवू शकतील का नाही वगैरे वगैरे हे. सो हे मार्केट स्पेसिफिक आहे, कंट्री स्पेसिफिक, मार्केट स्पेसिफिक ते कारण असतं कधी कधी. सो आपण आता हे रेकॉर्ड करतोय त्यावेळेस कदाचित हरियाणामध्ये परत नेक टू नेक आहे आणि जम्मू अँड काश्मीरमध्ये काहीतरी वेगळं चित्र आहे. सो मार्केट आज पॉझिटिव्ह होतं. सो हे मार्केट स्पेसिफिक कारण असतं करेक्शनचं. अजून काय कारण असतील तर जिओ पॉलिटिकल आत्ता जे सध्या चालू आहे इराण आणि इस्रायलमध्ये, किंवा IT सेक्टरमध्ये जसं US मध्ये रिसेशन आहे किंवा अशा पद्धतीच्या बातम्या येतात. कारण आता सगळं कसं जग इंटरकनेक्टेड झालं आहे. म्हणजे आपण आता असं म्हणू शकत नाही की अमेरिकेत काय चाललं याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाही किंवा इस्रायलमध्ये काय चाललंय, इराणमध्ये काय चाललंय याच्याशी आम्हाला काय फरक पडत नाही, एवढ्या लांब तर आहेत. पण मग तुम्ही प्रश्न विचाराल की हे असंच युद्ध 2 वर्षापूर्वी युक्रेन आणि रशियाचा पण सुरू झाला होता, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध थोडंसं वेगळं आहे आणि इराण आणि इस्रायलचं युद्ध थोडंसं वेगळं आहे. कसं वेगळं आहे तर युक्रेन आणि रशिया हे तुल्यबळ नाहीत. रशिया खूप जास्त ताकदवान आहे युक्रेनपेक्षा. युक्रेनला सतत 2 वर्ष युरोप आणि अमेरिकेकडून मदत मिळत गेलेली आहे, त्याच्यामुळे तो टिकून आहे. डोनाल्ड ट्रम्पनी निवडून आल्यानंतर डिक्लेअर केलेलं आहे की मी जर का परत राष्ट्रपती झालो अमेरिकेचा तर युक्रेनला मिळणारी मदत बंद करेन. अमेरिकेने मदत बंद केली तर साहजिकच आहे की युरोपमधून पण मदत बंद होईल. सो युक्रेन जास्त दिवस टिकणार नाही. सो हे तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाहीत. पण इराण आणि इस्रायलच्या बाबतीमध्ये हे तसं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपले संबंध कसे आहेत कोणाबरोबर, तर आपले संबंध युक्रेनबरोबर इतके चांगले नव्हते, ते रशियाबरोबर जास्त चांगले होते. म्हणजेच ह्या युद्धामध्ये जो जिंकणारा आहे त्याच्याबरोबर आपले संबंध जास्त चांगले आहेत. सो तशा पद्धतीने ते परसिव्ह केलं जातं. आत्ता सध्या मात्र इराणबरोबर पण आपले संबंध बिझनेस रिलेशन्स आहेत आणि इस्रायल बरोबर डिप्लोमॅटिक संबंध आहेत, आपले पर्सन टू पर्सन संबंध आहेत जे जास्त चांगले आहेत. सो दोघांची आपल्याला अंतर ठेवून वागावं लागणार आहे या पद्धतीने. म्हणजे कोणाचं समर्थन करता येणार नाही आहे, अशा पद्धतीचं हे युद्ध आहे. सो याचा आपल्याला जास्त त्रास होणार आहे. सो ह्या काही स्पेसिफिक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये मार्केट करेक्ट होऊ शकतं. आता महत्त्वाचा प्रश्न, मार्केट करेक्शन हे आपल्या हातातली गोष्ट नाही, कारण शेवटी या गोष्टी आपण थोडेच घडवतोय. सो मार्केट करेक्शन हे आपल्या हातातली गोष्ट नाही. आपल्या हातात काय आहे तर या करेक्शनमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे हे ठरवणं.
मग काय करायचं, म्हणजे काय करायचं तर सध्या आपण विकत कधी घ्यायचं ह्याच्याविषयी बोलणार आहे. ठीक आहे, विकायचं कधी ह्याच्याविषयी पण आपण थोडंसं बोलूया, पण मेन आपला फोकस असेल विकत कधी घ्यायचं है ना. नवीन शेअर्स कधी घ्यायचे, जो वाट बघतो आहे करेक्शन कब आएगा, करेक्शन कब आएगा, तो करेक्शन तो आ गया, अब क्या करना है. जर टाइम वाईज करेक्शन असेल, जे आपण बघितलं होतं HDFC बँकेत किंवा बजाज फायनान्समध्ये किंवा रिलायन्समध्ये. आता या टाइम वाईज करेक्शन म्हणजे रेंजमध्ये विकत घेण्याची सगळ्यात चांगली जागा म्हणजे रेंजचं बॉटम, आणि तिथून किंमत वाढायला लागल्यानंतर विकत घेऊ शकता. याच्यासाठी स्पेसिफिकली टेक्निकल अनालिसिस बघणं आवश्यक राहणार, आणि कंपनी स्पेसिफिक काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज असेल त्याच्या जोडीला तर अधिक उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळतील. किंवा ती जी रेंज तयार झालेली आहे ती रेंज ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला विकत घेणं जास्त चांगलं आहे. जर तुम्ही, कारण शेवटी विकत घेणारा जो आहे तो ॲग्रेसिव्ह आहे का डिफेन्सिव्ह आहे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये यानुसार बाईंग सेलिंग ची पद्धत ठरते. सो जर ॲग्रेसिव्ह असेल तर बॉटमला विकत घ्या, अर्थात टेक्निकल अनालिसिसचा वापर करून. आणि जर सेफ खेळायचं असेल तर रेंज ब्रेकआउट होऊ द्या, कारण काही जात नाही. म्हणजे लोक HDFC बँकेमध्ये 2100 रुपयाचं प्राइस टार्गेट कितीतरी वेळा बोलून दाखवले, पण HDFC बँक काही 1600-1700 रुपयाच्या वर जात नाही. रेंज ही किंवा टाइम वाईज करेक्शन हे असं असतं की तुम्ही पार थकून जाता. लोक HDFC बँकेचा शेअर घ्यायचा प्रयत्न करून करून थकून गेले, पण किंमत काही वाढायला तयार नाही. सो त्या केसमध्ये मग ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर तो बॉटमला विकत घेऊन टॉपला विकतो रेंजच्या, आणि मग हा खेळ चालू राहतो. अदरवाईज मग हा शेअर अवॉइड करा, काही घाई नाही आहे. प्राइस वाईज करेक्शन जर आलं, एकदम शार्प करेक्शन आलं, म्हणजे अचानक बघता बघता शेअरची किंमत 10, 12, 20, 25, 30% खाली आली, धनाधन खाली आली, तर तिथं शॉर्ट टर्मसाठी विकत घ्यायला सुरुवात करता येते. पुन्हा याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिसचा वापर करावा लागतो. शॉर्ट टर्म चार्ट्स बघा, टेक्निकल अनालिसिसचा वापर करा, आणि तिथं तुम्हाला निर्णय जास्त चांगल्या पद्धतीने घेता येतील. पुन्हा जर कंपनी स्पेसिफिक काही चांगली न्यूज असेल, सेक्टर स्पेसिफिक काही चांगली न्यूज असेल तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. जर न्यूज अजूनही निगेटिव्ह असेल तर जे तुम्ही विकत घेताय ते फक्त शॉर्ट टर्मसाठी घ्या, कारण शेवटी कंपनी स्पेसिफिक किंवा सेक्टर स्पेसिफिक किंवा इतर काही ठिकाणी जर का निगेटिव्ह न्यूज जास्त असतील तर किंमत खूप शार्पली खाली आली म्हणून ती कधी कधी खूप शार्पली थोडा वेळ वाढते, पण मग हे कधी कधी टेम्पररी असतं. सो हा फरक नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर आपण जे कारणं बघितली ना की कंपनी स्पेसिफिक न्यूज असेल, सेक्टर स्पेसिफिक न्यूज असेल किंवा मार्केट स्पेसिफिक असेल, जिओ पॉलिटिक्स, इंटरनॅशनल वेगवेगळ्या कारणांनी करेक्शन येतं किंवा प्राईस खाली जातं. आपण सध्या बुल मार्केट करेक्शनबद्दल बोलतोय, पुन्हा एकदा आठवण करून देतो. हे पहिले सॉर्ट आउट होऊन जाऊ द्या, हा ओव्हरहँग जाऊ द्या. म्हणजे कंपनी स्पेसिफिक काही निगेटिव्ह न्यूज असेल तर ती निघून जाऊ द्या. सो काही महिन्यापूर्वी कोटक महिंद्रा बँकेबद्दल एक निगेटिव्ह न्यूज आली होती की RBIने त्याच्यावर निर्बंध लादले, तरी निगेटिव्ह न्यूज निघून जाऊ द्या. पेटीएम बद्दल आलं तर निगेटिव्ह न्यूज होती, ती निगेटिव्ह न्यूज निघून जाऊ द्या, मग तुम्हाला बाय करायचा चांगला चान्स मिळतो. जसा पेटीएम मध्ये सध्या उपलब्ध होतोय शॉर्ट टर्मसाठी, किंमत खूप पटापट वाढते. पण हे करेक्शन आलं त्याच्या आधी खूप जोराचं. सो हे तो हँगओव्हर निघून जाऊ द्या. जर लोकांच्या डोक्यामध्ये फ्रेश आहे तोपर्यंत लोक शेअर विकत घेणार नाहीत. सो शांत होऊ द्या परिस्थिती आणि मग विचार करा शेअर्स विकत घेण्याची. जर एखाद्या स्पेसिफिक सेक्टरबद्दल न्यूज असेल किंवा जिओ पॉलिटिक्स म्हणजे बाहेरच्या देशात जे राजकारण चाललेलं आहे त्याच्यामुळे काही घडत असेल किंवा इंटरनॅशनल काही घडामोडी असतील तर त्याच्याशी संबंधित सेक्टर सोडून द्या, सगळ्यात सोपं. आणि असे सेक्टर्स निवडा की ज्यांचा व्यवसाय फक्त भारतातच आहे आणि ज्यांचा ग्राहक पण फक्त भारतातच आहे जास्त करून. सो अशा पद्धतीचे जे सेक्टर्स आहेत इंडिया फेसिंग ज्याला आपण म्हणतो की लोकल इकॉनॉमीशी संबंधित जे शेअर्स आहेत ज्यांना बाहेर काय चाललं आहे याच्याशी तसा काही फरक पडत नाही. पण मग मार्केट करेक्शन ही अशी गोष्ट असते की ते नदीचा प्रवाह असतो आणि जर मार्केट खाली येते तर त्याच्याबरोबर सगळे शेअर्स खाली येतात आणि कधी कधी ज्या शेअर्सचा त्या गोष्टीशी काही संबंध नसतो ते पण खाली येतात. सो तशा पद्धतीने विचार करता येतो की अनरिलेटेड गोष्टी बाय करायच्या
है ना. ज्यांचा डायरेक्ट संबंध या घडामोडींशी आहे ते थोडा वेळ अवॉइड करायचा, कारण त्याच्यामध्ये नेमकं कसं पुन्हा त्या गोष्टी प्ले आउट होऊन जाऊ द्या. ते कारणं पहिले कळत नाहीत, मग ती कारणं पहिले समजू द्या. मग थोडंसं वाढल्यानंतर शेअर विकत घेतला तर चालतो, पण तुम्ही विकत घेतल्यानंतर पण तो वाढायला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो ना. कारण स्वस्त विकत घ्यायचं, पण सगळ्यात स्वस्त विकत घ्यायचं, पण तो बॉटम होता आहे तुम्हाला नंतर कळतं. म्हणजे 100 रुपयाचा शेअर 120 रुपयाला गेला, मग तो परत 110 रुपयाला आला आणि मग आता तो 130 रुपयाला आहे. तर तो 110 रुपयाला मी विकत घ्यायला पाहिजे होता हे मला आता कळतंय, पण त्यावेळेला थोडंच माहिती होतं. त्याच्यामुळे परफेक्ट बॉटम शोधण्याच्या नादी लागायचंच नाही कुठल्याही करेक्शनमध्ये. फक्त एकच बघायचं की तो शेअर परत वाढायला लागल्यानंतर विकत घ्या, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यामधून रिझल्ट जास्त पटकन मिळतील. सो हे झालं बाईंगबद्दल. आता विकायचं काय, तर मग करेक्शन सुरू झाल्यानंतर शेअर विकायचा का नाही विकायचा, याचा करेक्शनशी तसा काही संबंध नाही बरं का. म्हणजे जर तो शेअर तुम्ही फंडामेंटल्स बघून घेतला असेल, म्हणजे कंपनी चांगली आहे, त्याचा रिझल्ट चांगले येणार आहेत, कंपनीचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे, या सगळ्या गोष्टीकडे बघून जर का तुम्ही तो शेअर घेतला असेल ना, तर तुम्हाला तो लगेच विकायची गरजच नाही. कशाला, म्हणजे मग त्या केसमध्ये रोज रोज किंमत बघूही नका. म्हणजे किंमत खाली जाते तर 2-4 दिवस तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा पासवर्ड विसरलाय की काय असं ॲक्टिंग करा आणि तो लॉग इनच करू नका. सो जास्त सोपं आहे. जर तुम्ही ट्रेडिंगसाठी तो शेअर घेतला असेल तर मात्र तुम्हाला स्टॉप लॉस वापरून पटकन बाहेर निघणं आवश्यक आहे. आणि खास करून जर तुम्ही अशा शेअर्समध्ये ट्रेडिंग करत असाल ज्या शेअरबद्दल किंवा ज्या कंपनीबद्दल किंवा ज्या सेक्टरबद्दल थोडीशी निगेटिव्ह किंवा संभ्रम निर्माण करणारी न्यूज आली आणि त्याच्यामुळे तो शेअर खाली येतोय, तर नक्कीच तुम्हाला पटकन बाहेर पडणं आवश्यक आहे. सो बाहेर पडायचं का नाही याचा संबंध 2 गोष्टींशी आहे. तुम्ही जो शेअर विकत घेतलेला आहे त्याच्या संबंधी काही खराब न्यूज असेल, स्पेसिफिक त्या सेक्टरशी संबंधी, किंवा हे जे जिओपॉलिटिकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते सेक्टर येत असेल, तर पटकन बाहेर पडून जा. थोडंसं बाजूला, म्हणजे ज्याला ओनरशिप बायस म्हणतात, की तो शेअर तुमच्याकडे नसेल तर जास्त क्लॅरिटी ऑफ थॉट येते. सो तसं. आणि मग हे ट्रेडिंगसाठी पण लागू पडतं, इन्व्हेस्टमेंटसाठी पण लागू पडतं, पण खास करून ट्रेडिंगसाठी जास्त लागू पडतं, कारण ह्या गोष्टी कधी कधी टेम्पररी असतात. खूप जास्त म्हणजे फंडामेंटल बेसिसवर कंपनीला जर का काही फरक पडत नसेल तर हे टेम्पररी न्यूज, नेगेटिव्ह न्यूज निघून गेल्यानंतर परत पॉझिटिव्ह शेअरची मुवमेंट चालू होतेच. आणि कंपनी चांगली असेल तर शेअरची किंमत वाढण्यापासून कोणीच त्याला थांबवू शकत नाही, कोणीच कधीच थांबवू शकत नाही. सो शेवटी येऊन जाऊन प्रश्न हा कंपनीवरच येतो, है ना. सो विकायचं कसं, पुन्हा एकदा, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल आणि जर तुम्ही कंपनीकडे बघून किंवा त्याच्या परफॉर्मन्सकडे बघून तो शेअर घेतला असेल तर थोडा वेळ किंमत खाली गेल्यानंतर डोळे बंद करून बसा, इग्नोर करा. जर तुम्ही ट्रेडिंगसाठी तो शेअर घेतला असेल, जर त्या शेअरचा संबंध हे जे काय घडतं आहे त्याच्याशी असेल तर पटकन बाहेर निघा. बाहेर निघाल्यानंतर थोडा शांत विचार करता येतो. जो शेअर आपल्याकडे नाही त्याच्याबद्दल आपण जास्त चांगला विचार करू शकतो. दुसऱ्याला सल्ला देणं नेहमीच सोपं असतं की नाही. सो तसंच जो शेअर तुमच्याकडे नाही त्या शेअरबद्दल विचार करणं जास्त सोपं असतं. सो तसं तर तुम्हाला शांतपणे विचार करता येईल आणि मग जास्त चांगले निर्णय तुम्हाला घेता येतील. सो हे होतं करेक्शनबद्दल. सध्या आपण बुल मार्केट करेक्शनबद्दल बोललो. होपफुली तुम्हाला कधीच बेअर मार्केट बघायला लागू नये, पण बेअर मार्केट करेक्शनबद्दल पण आपण कधीतरी बोलूया. होपफुली तुम्हाला याच्यातनं बऱ्याच कामाच्या गोष्टी कळल्या असतील आणि सध्या मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे पण तुम्हाला कळेल. सो आत्ता हे करेक्शन चालू आहे, पण हेच डिस्कशन प्रत्येक करेक्शनमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.